उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज या ठिकाणी मतदार चोरी प्रकरणाच्या बाबतीत आम्ही माननीय जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला आचरण केलेलं आहे। आपण आज देशामध्ये पाहतो की राहुल गांधी एकटी म्हणजे एका फक्त महादेवपुरा कर्नाटकामधील मतदारसंघाचा डाटा त्यांनी समोर ठेवला। अनेक बोगस मते दोन निवडणूक चोरण्याचा प्रयत्न कसा केला गेला ते त्याची सविस्तर माहिती इत्थंभूत माहिती जी आहे की राहुलजींनी मांडलेली आहे। मग ते हरियाणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र असेल आणि इतर राज्यामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीची नावं अनेक वेळा नोंदवणे, त्यांचं मतदान करून घेणे, 10x10च्या खोलीमध्ये एकाच बापाच्या नावानं 80 मुलाची नावं नोंदवणं, एकाच 10x10च्या खोलीमध्ये 40 कुटुंबाची मतदार म्हणून नाव नोंदवणं, अशा प्रकारचे प्रकार केले गेले। तशाच प्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात अशाच प्रकारचा प्रकार ही निवडणुकीपूर्वीच निदर्शनास आल्याबरोबर की जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटलांनी त्यावेळेला अवधीशील घेतलं होतं आणि त्याच्यावर आलोचना केलं होतं। तर मी धीरज भैयांना विनंती करतो की आपण त्या बाबतीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतमध्ये नोंदवण्याची प्रक्रिया, त्याच्यानंतर ते कमी करण्याची आणि FIR जाहीरबद्दल सविस्तर आपलं निवेदन करावं। नमस्कार। आताच आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर यांनी आपल्याला सांगितलं की वोट चोरीबद्दल राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी जनजागृती करत आहेत आणि आज त्याच अनुषंगानं की हे बोगस मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं झाली त्याबद्दल आपण एक सविस्तर या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास पत्रकार बांधवांना त्यांच्यापासून सर्व जनतेला आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण सांगत आहोत की आम्ही उद्याच कीर्तिकुमार पुजारी यांना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक निवेदन देणार आहोत, ज्यामध्ये 17/10/2024 रोजी विधानसभा 241 तुळजापूर मतदारसंघामध्ये येथे अरविंद बोळंगे तहसीलदार यांच्या मार्फत 6095 बोगस मतदार नोंदणी करण्याकरता FIR नोंद केलेला आहे, तो निवडणूक आयोगाने केलेला आहे। त्यामध्ये ज्यावेळेस ह्या प्रोसेस चालू होती, ह्या मतदान म्हणजे ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर व्हायची त्यावेळेस मी दिल्लीमध्ये होतो। आमचे कार्यकर्ते संजय वाघोले जे हंगरगा नळ तालुका तुळजापूरचे आहेत, त्यांनी मला फोन केला की 170 नावं जे आमच्या गावातील नाहीत अशांची या ठिकाणी फॉर्म 6 च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी होत आहे। तिथं BLO म्हणून गिरी म्हणून होते। ज्यावेळेस त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्याच वेळेस अरविंद बोळंगे यांना फोन केला की अशा पद्धतीची नावं ऑनलाईन यायला लागले, त्यांना तुम्ही मंजुरी देऊ नका। आणि त्या दिवशीचा हा 16/10/2024 या ठिकाणी मी अर्ज जयंत इंगळे, ॲडव्होकेट जयंत इंगळे यांच्या मार्फत मी त्यावेळेस दाखल केलेला आहे। त्याच्याबरोबर हे निलिमे रबाळे म्हणून ही जी मुलगी आहे, हिचा ॲड्रेस हंगरगा नळ म्हणून दिलेला आहे। परत आरोही सगाटे ही एक मुलगी आहे, तिचा दिलेली, पण ती तिथं राहत नसून हंगरगा नळ हे आधार कार्डावर नाव आहे। परत शैलेश सालगे, किशोर सालगे हे एक त्याच्याबरोबर दिलेलं आहे। तुषार पंकज इनागाटे आणि दुसरं भूमी सगरे काहीतरी नाव आहे। ही तिथली रहिवासी नसून यांनी बोगस पद्धतीनं ऑनलाईन केलेली आहे। अशी जर मग सगळ्या आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, BLAंना म्हणजे बूथ लेवल एजंट जे काँग्रेसचे नोंदणीकृत एजंट आहेत बूथ लेवलचे, त्यांना आम्ही सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही चावडी वाचन करा। आता जिथं आमचे कार्यकर्ते होते तिथं त्या ठिकाणी 6095 नावं निघाली, परंतु जिथे आमचे कार्यकर्ते नाहीयेत, ज्या बूथवर आमचं काँग्रेस सक्षम नाहीये त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये
बोगस मतदान नोंदवलेलं आजही आहे. आम्ही ह्या याद्या चाळण्याचं काम अजूनपर्यंत करत आहे. ज्यावेळेस AICCने आणि राहुलजी गांधींचा संदेश आम्हाला आला की ह्या मतदार याद्या तुम्ही सगळ्यांना परत एकदा या ठिकाणी आपण चावडी वाचनच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या सगळे ज्यावेळेस चालण्यास चालू केलेले आहेत त्यावेळेस अनेक या ठिकाणी अजून धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. परंतु हे जे काही 6095 जी नावं निघालेली आहेत त्यामध्ये ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला, सायबर गुन्हा दाखल केलाय म्हणून सांगतायत, परंतु 10 महिने झालं अजूनही कुठेही ऍक्शन ह्या कलेक्टर मार्फत किंवा प्रशासनामार्फत निवडणूक आयोगामार्फत घेतली गेलेली आहे. म्हणजे तपास यंत्रणा तर कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीये, तपासातलं म्हणजे प्रगती तर कुठंच दिसत नाही. म्हणून ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून, कारण की आम्ही उद्या तर हा अर्ज या ठिकाणी कीर्तिकुमार पुजार जे जिल्हाधिकारी आहेत तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांना हा अर्ज देणार आहोत की येणाऱ्या काळात ही तपास तुम्ही करणार आहेत का, नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग रिकाम आहे. कारण की ऑलरेडी मी काही मुद्द्यांवर CCTV फुटेजच्या मुद्द्यावर तसेच 17C फॉर्मच्या अवेलेबल जे काय आमच्या काही बूथवर अवेलेबल झालेत 17C फॉर्म आणि काही बूथवर अवेलेबल झाले नाहीत, त्यासाठी ज्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकारीकडे गेलो तर त्यावेळेस ते म्हटले की आमच्याकडे नाही, तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल. ते रीट पिटिशन, इलेक्शन पिटिशन मी केलेलं आहे. परंतु या ठिकाणी परत एकदा मला त्यामध्ये आमच्या प्रेमध्ये बदल करून हा सुद्धा मुद्दा घालावा लागणार आहे की हे जे काही 6095 जे बोगस नावं आहेत त्याच्यामध्ये ते तपास यंत्रणा करत नाहीत आणि पुनश्च एकदा अजून तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नावं पुढे येण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे हे सुद्धा मास्टर, कारण की एका IP ऍड्रेस मधून किंवा एका मोबाईलवरून 5च नावं त्या ठिकाणी ऑनलाईन घेतली जातात किंवा त्या ठिकाणी रजिस्टर्ड होतात. मग एवढी 6095 नावं ज्यावेळेस रजिस्टर्ड करायचे असेल कमीत कमी 2000 सिमचा वापर केला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये 2000 सिमचा वापर केल्यानंतर त्या सिमचं रजिस्ट्रेशन कुणी केलंय, काय केलंय, आपल्याला हे पोलिसांकडनंच कळणार आहे किंवा पोलीस तपासामध्येच हे पुढे येणार आहे. ह्याच्या मागे फार मोठ्या शक्तीचा उपयोग झालेला दिसतोय. त्यामुळं या ठिकाणी फार मोठी शक्ती ह्याच्या मागं या बोगस मतदानच्या रॅकेटमध्ये काम करते की काय हा फार मोठी शंका आहे. शंका म्हणायच्या ऐवजी आज समोर प्रूफ आहे. राज्यात प्रथम एक उदाहरण आहे की कुठेही FIR नोंदवला गेलेला नाही बोगस प्रक्रियेबद्दल. या ठिकाणी राज्यामध्ये मला वाटतंय की तुळजापूर विधानसभामध्येच हे प्रकार झालेला आहे जिथं FIR निवडणूक आयोगाने नोंदवलेला आहे. आणि मला वाटतं की आपले विद्यमान खासदार ओमदादा निंबाळकरांनी सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी दिल्लीमध्ये प्रेसमध्ये उचलून धरलेला आहे. मी त्याच्या मनापासून अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी हा विधानसभा मतदारसंघातील ह्या 6095 जी काही बोगस नावं आहेत आणि अजून काही निघणारी बोगस नावं आहेत, कारण की त्यावेळेस फार वेळ कमी होता. हा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हा अर्ज दिलाय 16/10 दिलाय, 17/10 त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला आहे ह्याच अर्जावर. आणि हा हंगरगा नळला ज्यावेळेस निघाले त्यानंतर सगळ्या तुळजापूर मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही सांगितले त्यावेळेस 6095. परंतु ऑलरेडी आधी जी काही दिलेली ऑनलाईन जी मतदार नोंदणी असेल जी ऑनलाईन झालेली आहे त्याला कोण जिम्मेदार आहे, त्याचं परीक्षण आम्हाला त्या ठिकाणी करता आलं नाही कारण की वेळ कमी होता. परंतु ज्यावेळेस AICC आणि PCCचे म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीचे डायरेक्शन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी संपूर्ण याद्या चाळत आहे. तर प्रत्येक ठिकाणी अशी डबल नावं बोगस नावं आलेली आहेत. त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या पुढील काळामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही नावं उघड करणार आहोत. परंतु मला या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगायचंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट असून इतर मतदारसंघातलं मला एवढी जास्त अभ्यास नाही, परंतु ह्या रॅकेटच्या मागं मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या पोलीस तपासामध्ये पुढे येईल. एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. एकूण किती नाव असे नोंद झाले असं आपल्याला मला वाटतं की सांगितलं असतं ना ऑनलाईन नाव नोंद झाले नाही. आज मला काय म्हणायचंय की ज्यावेळेस
हे ऑनलाईन फॉर्म 6 असतो हा ऑनलाईन असतो. हे डायरेक्ट नाव ज्यावेळेस त्यांनी BLOने अप्रुव्हल दिलं, तहसीलदाराने अप्रुव्हल दिलं की त्यात समाविष्ट होतंय. आणि त्या म्हणजे निवडणुकीच्या गोंधळात काहीच आम्हाला कळालं नाही. 6095 नावं आली, त्यांच्यावर आपण हे केला, FIR केला, परंतु जी काही समाविष्ट ऑलरेडी झालेली आहेत तर त्याचं काय त्या बोगस ह्याचं. त्यामुळे म्हणलं की हे ज्यावेळेस आता आम्ही परीक्षण करू सगळ्या मतदार याद्या, त्याच वेळेस पुढे येणार आहे हे सगळं. आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की एवढी नावं बोगस निघालेली आहेत. आमचा संशय असा आहे कमीत कमी 20 ते 22 हजार नावं या ठिकाणी अजूनही या तुळजापूर मतदारसंघामध्ये ऍड झाले. कारण की लोकसभा आणि विधानसभा ह्या 4 महिन्यामध्ये कारण की लोकसभामध्ये 2,56,000 काहीतरी मतदान झालं आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्या 2,56,000 प्लस 15 ते 20,000 नावं वाढली म्हणजे विधानसभेला. तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली, तर हे अशा माध्यमातून वाढलेली आहे असा आमचा संशय आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल. आपण मास्टर माइंड म्हणताय, यामागे आपला काय संशय, कोणावर नेमका संशय? आज मला वाटतं की एकतर माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत किंवा माझ्याकडे कारखाने नाहीत किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाहीत. आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत, त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडे स्टुडंट आहेत. ही जर तुम्ही बघितली ही सगळे स्टुडंटच आहेत ना. विरोधकाचं नाव सांगतात. माझ्या विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्यावर आमचा संशय आहे. आज नक्कीच पुढं ह्या तपासामध्ये, पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तक्रार दिली का मग आज ही तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजारी यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहेत, हे पुढचं याच्यात तपास होणार आहे का नाही. तुम्ही तक्रार देऊन 10 महिने झाले. राहुल गांधी निवडणूक आयोगाने दिले 10 महिने झाले. तुम्ही उमेदवार होता. आता राहुल गांधी यांनी देशभरामध्ये वोट चोरीचा मुद्दा काढल्यानंतर तुम्ही याचा पाठपुरावा करताय का? माझे 10 महिने तुम्ही काय केलं? माझं रिट पिटिशन काही मुद्द्यांवर आहे आणि त्याच्या माझ्या तारखा चालू आहेत. आज मी हे जे काही मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा बोगस मतदानाचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे. आणि नक्कीच मला वाटतंय की राहुलजी गांधी यांनी तर आम्हाला सगळ्यांना जागा केलेलंच आहे, अख्ख्या देशाला जागा केलेलं आहे. परंतु जी काही डबल नावं आहेत, जी काही बोगस नावं आहेत, त्याच्यावर सुद्धा आता आम्हाला, कारण की ह्या 6095 नावावरच काही झालेलं नाही तर जी काय आधी समाविष्ट झालेल्या नावावर तर काय होणार आहे. म्हणून म्हणतोय ना की आज पोलीस प्रशासनाकडं जिल्हाधिकाऱ्यांनी चेंडू फेकलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये सक्षमपणे पारदर्शकपणे काम होणार आहे का नाही, म्हणूनच ही जनजागृतीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतो. उच्च न्यायालयामध्ये तुम्ही जी दाखल केली याचिका आहे त्याच्यावर काय प्रक्रिया झाली, काय सुनावणी, काय आदेश? नाही, 1 तारीख झालेली आहे पण अजून पुढची तारीख पडत आहे. अजून काय आम्हाला त्यात नोटिसा मिळालेल्या नाहीये. कुठल्या मुद्द्यावर पिटिशन आहे? माझं CCTV फुटेजच्या माध्यमात मिळावं म्हणून, तसेच 17C फॉर्म सगळ्या 410 बूथचे मिळावे म्हणून, आणि तसेच दुसरं जे काही 5 मशीन्सचे मी पैसे भरलेले आहेत त्याचं मॉकपोल न करता पूर्ण मतमोजणी व्हावी. आता एक बूथ क्रमांक टाकळी बेंबळी आहे ज्यामध्ये सकाळी आता ते आमचा एक कार्यकर्ता सोनटक्के म्हणून होता, काकासाहेब सोनटक्के, तो आता त्यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं. त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तिथं की ऑलरेडी तिथं 100 चिठ्ठ्या आधीच होत्या. मग तो एक बूथ मी मतमोजणीसाठी घेतला होता. घुगीच्या बूथवर 17C वर एक आकडा आहे आणि डिक्लेअर केलेला एक आकडा आहे, ते दुसरं बूथ घेतलेलं आहे. तुळजापूर तालुक्यातले 2 बूथ घेतलेले आहेत आणि 72 गावातले 3 बूथ घेतलेले आहेत. मी 2.5 लाख रुपये भरलेले आहेत त्याच्यासाठी. म्हणजे एका ह्याच्यासाठी साधारणतः 57,000 रुपये काहीतरी भरलेले आहेत. किती दिवस झाले आता भरून मी वर्ष झालं. त्याचे काय कार्यकाळ असतो का त्याचा? काय नाही, कार्यकाळ म्हणजे आतापर्यंत आम्हाला बोललेलंच नाही त्याच्यासाठी काय करणार आहेत म्हणून पुढे. आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन्स आम्हाला अजूनपर्यंत आलेल्या नाही आणि म्हणूनच म्हणतोय ना की ह्याच्यावर पारदर्शकता शंकाच येते पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर. म्हणून या ठिकाणी आज आपण पत्रकार परिषदेच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व मीडियाला या ठिकाणी आम्ही
आणि जनतेला जागा करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. जिथं काँग्रेस कार्यकर्ते आहेत तिथंच आक्षेप नोंदवले गेले असं तुम्ही म्हणालात, पण ही निवडणूक तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलात. महाविकास आघाडीच्या इतर राजकीय पक्षांनी तुम्हाला मदत केली नाही काय? नाही, प्रत्येकाने मदत केलेली. मी काय म्हणतोय की जिथं जिथं सक्षम या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी चावडी वाचन झालेलं. मला वाटतं की 410 बूथ आहेत, 410 बूथवर चावडी वाचन झालेलं नाहीये. साधारणतः 294 बूथवर या ठिकाणी चावडी वाचन झालं. परंतु उर्वरित काही मला वाटतं की तिथं सक्षम BLA नसला असेल, काँग्रेस कार्यकर्ता नसेल, महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता नसेल, त्या ठिकाणी काहीच वाचन झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. ऑलरेडी ती समाविष्ट करून घेतलेली नाव आहे. त्या म्हणूनच म्हटलं ना की आम्ही सुद्धा त्या संपूर्ण, कारण की 410 बूथचे 410 मतदार याद्या बघणं फार मोठं कठीण आव्हान आहे. तर आम्ही ते ह्या आठवड्यात पूर्ण आमचं काम चालू आहे. तर त्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सक्षमपणे पत्रकार परिषद घेऊन मांडतो की ह्याच्यामध्ये अजून किती बोगस नाव आहे. उदापूरमध्ये जाधव शिवसैनिक आहे.